पेण नगरपालिका मैदानावर 15 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आगरी अध्यात्म संमेलनाच्या तयारीला वेग आलाय। आमदार रविशेठ पाटील यांनी मंडप आणि आयोजन स्थळाची पाहणी करून आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी आगरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारे हे संमेलन आगरी समाजाच्या श्रद्धा, संस्कार आणि एकात्मतेचं प्रतीक ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। देशभरातील वारकरी, भजनी मंडळ, महिला आणि युवक संघटना तसंच संत महंत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। या संमेलनात आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे। सुमारे 200 कार्यकर्त्यांची टीम तयारीत गुंतली आहे। समाजातील एकता आणि आध्यात्मिक परंपरेचा संदेश देणारा हा सोहळा ठरणार असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे। अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय देशभरातल्या साधू संतांचं राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलन 15 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। 15 तारखेला सकाळी 8 वाजता पेण शहरातून नगर प्रदक्षिणा होणार आहे। त्यानंतर परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज आणि कर्नाटकचे जगद्गुरू पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा निघणार आहे आणि ती शोभायात्रा 11 वाजता मंडपात दाखल होईल। त्यानंतर 11च्या नंतर या स्टेजवरचा प्रोग्राम होईल। त्यावेळेस आपल्या समाजातले जे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आहेत सर्व सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये या अध्यात्म क्षेत्रातील जे प्रतिभावंत जे हे आहेत महनीय व्यक्ती आहेत त्यांचा सत्कार, त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान केला जाणार आहे। त्यानंतर एक वारी देवाची ही या पुस्तकेचं प्रकाशन होईल। त्यानंतर जे भजन सम्राट आहेत, आगरी समाजातील जे भजन सम्राट आहेत, ख्यातनाम आहेत, त्यांचं चक्री भजन होईल। त्यानंतर पखवाज वादक पंडित प्रताप पाटील आणि पंडित सचिन धुमाल यांचे बासरी आणि पखवादाची जुगलबंदी होईल। यानंतर दादूस आणि जगदीश पाटील यांची लोकगीतं होतील। त्यानंतर संगीता पाटील आणि दासरी यांचे धवला गीतं होतील। यानंतर शेवटचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये 3-4 हजार लोकांचं एकाच वेळी सामुदायिक हरिपाठ होणार आहे आणि त्यानंतर पसाई जणांनंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। हा कार्यक्रम समाजाचा आहे। आगरी समाज या 3 ते 4 जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात आहे। आगरी समाज हा लढवय्या समाज आहे आणि ह्या लढवय्या समाजाला खरं म्हणजे ह्या ठिकाणी आज पेण ह्या ठिकाणी हा मेळावा घेतला आणि ह्या मेळाव्याला बहुसंख्य लोकांनी यावं अशी हे सगळ्या संयोजकांची इच्छा आहे आणि ह्या ठिकाणी आज पेणमध्ये होतोय आणि असल्या ह्या मोठ्या उष्णतेच्या टायमाला सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला। मी खरं म्हणजे सर्वांना धन्यवाद देईन की ह्या ठिकाणी सर्वांनी समाजाच्या दृष्टीनं आपण एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र आपली जी ताकद आहे ती दाखवायला पाहिजे। देऊळगाव घाट ते डासाळा हा महत्त्वाचा सुमारे 2 किलोमीटर रस्ता अर्धवट अवस्थेत असल्यानं वाहनधारक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेलं रस्त्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। रखडलेला रस्ता, खड्डे आणि मुरुम यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। किरकोळ अपघातांचं प्रमाणही वाढलंय। पावसाळा तोंडावर असताना काम रखडल्यानं परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या मार्गावरून शाळा, कॉलेजचे शेकडो विद्यार्थी दररोज प्रवास करतात, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। ग्रामस्थांनी प्रशासन आणि कंत्राटदारावर नाराजी व्यक्त करत काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। परभणी शहर महानगरपालिकेत राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। महापौर सय्यद इक्बाल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। उपायुक्त बबन तडवी, नगर सचिव विकास रत्न पारखे, सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, मिलिंद गालफाडे, रमेश चव्हाण, रघुनाथ गरुड असे कर्मचारी यावेळी उपस्थित होते।
माणगाव शहरातील माणगाव मोरबा रोड परिसरात 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। या घटनेत 2 जण गंभीर जखमी झालेत। हाणामारी दरम्यान लोखंडी रॉडनं डोक्यात वार झाल्याची माहिती समोर आली। जखमींना तातडीनं माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। भडरखोल मत्स्य बंदराचा सर्वांगीण विकास करण्यात येत असून मच्छीमारांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। या प्रकल्पांतर्गत मासे सुकवणं, जाळ्या सुकवणं तसंच मच्छीमारांसाठी विश्रांतीगृह अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत। या सुविधांमुळे मच्छीमारांचं उत्पादन आणि कामकाज अधिक सुलभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सर्व आवश्यक परवानग्या शासनाकडे उपलब्ध असून पुढील 24 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं मंत्री राणे यांनी सांगितलंय। करून आमचं मत्स्य बंदर खातं इथे विकास करतोय। विविध सुविधा फॅसिलिटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे मच्छीमारांचं उत्पादन वाढेल, ज्याच्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने त्यांना इथे म्हणजे मासे सुकवण्यापासून जाळ्या सुकवण्यापासून सगळे जे विश्रांतीगृहापासून सगळे काय फॅसिलिटीज इथे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। 24 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे आणि लागणाऱ्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे आहेत। निधी हॅलो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याचं केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी वापरत असलेली शासकीय वाहनं तात्काळ परत करावीत, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली। महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना शासकीय वाहनांचा वापर हा अनावश्यक असल्याचा आरोप करत जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। काही पदाधिकारी मेट्रो आणि ऑटोचा वापर करत असले तरी तो केवळ दिखावा असल्याचं मत व्यक्त करण्यात आले। सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहनांच्या चाव्या महापालिकेकडे जमा करून केवळ आवश्यक समित्यांनाच नियमानुसार वाहनं उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली। पंतप्रधानांच्या आवाहनाला खरी कृतीतून प्रतिसाद द्यावा, असं विरोधकांना म्हटलंय। पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर देखील महानगरपालिकेत विविध समितीच्या आणि झोन सभापतीचे वाहन कायम ठेवण्यात आलेले आहेत, त्यामुळे लाखो रुपयाचा खर्च होतोय। यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? माननीय पंतप्रधान यांनी जे आवाहन केलेलं आहे देशाच्या सर्व नागरिकांना आणि सर्व लोकांना, तर मला असं वाटतं की ह्या नागपूर महानगरपालिकामध्ये भाजपची सरकार आहे आणि सत्ताधाऱ्यांना ज्या समित्यांना वाहन आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये देण्यात आलेले नव्हते त्यांनासुद्धा आपण वाहन उपलब्ध करून दिले। मला असं वाटतं की भाजपच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे वाहन तात्काळ महानगरपालिकेला वापस केलं पाहिजे, कारण की काही पदाधिकारी मेट्रोमध्ये बसून आले, काही पदाधिकारी ऑटोनी आले। मला असं वाटतं की हे फक्त दिखावा करण्यापेक्षा याच्याऐवजी जर तुम्ही तुमच्या त्या गाडीची चावी जर महानगरपालिकेला जर वापस केली तर तिथे कुठेतरी असं म्हणता येईल की खऱ्या अर्थानं आपण माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला आपण खरे उतरले। मनपा समितीत सभापतींना अधिकृत वाहने दिली जात आहे, यामध्ये नेमका गैरवापर कुठे होत आहे असे आपल्याला वाटतंय? नाही, सभापतींना झोनल सभापतींना तर व्हेकल उपलब्ध होतं, परंतु ह्या ज्या समित्या ज्या झालेल्या आहे, मला असं वाटते की कदाचित जिथपर्यंत मला माहिती आहे की याच्या आधी या समित्यांच्या अध्यक्षांना कधी गाड्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही, परंतु सत्तेचा गैरवापर करून महानगरपालिकेची परिस्थिती हालाकीची असतानासुद्धा ह्या सर्व लोकांना या नागपूर शहरातील जनतेचा पैशाची उधळपट्टी करण्याचा हा एक प्रकार असं म्हणायला कुठे होणार नाही। म्हणून या लोकांनी ह्या सर्व लोकांना या गाड्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि मला असं वाटतं की ज्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलं तर त्या आव्हानाला जर आपल्याला खरं उतरायचं असेल तर या सर्व लोकांनी या गाड्या महानगरपालिकेला परत केल्या पाहिजे। महापौरांनी स्वतःसाठी ही वाहन वापरल्याचा मुद्दा आहे, यावर आपण काय आक्षेप नोंदवू? माननीय महापौर जे आहे त्यांना शहरामध्ये तातडीची कामं आहे आणि त्यांच्यामागे बरीचशी कामे आहे, त्यांना त्या वाहनाची गरज आहे ना। जिथे वाहनाची गरज आहे त्यांनी ते वापरलंच पाहिजे, परंतु जिथे नाही आहे अशाही ठिकाणी आपण जर वाहन देत असेल तर तो त्याचा दुरुपयोग आहे।
समितीच्या कामासाठी वाहनांची गरज असते, याला आपण पूर्णपणे विरोध करतात की काही अटीसह समर्थन? नाही, मला असं म्हणायचं आहे की बा याच्या आधी महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा समित्या होत्या, समित्यांचे अध्यक्षसुद्धा होते, परंतु त्यावेळेला त्यांना गाड्यांची गरज पडली नाही ना, तरी कामं सुरळीतपणे होतच होते ना. या सर्व बाबींचा विचार करून पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे याला आपण कितपत खरं उतरणार आहे हे सत्ताधारी हे पाहण्याची गरज आहे. थँक्यू.